नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारताचा भूगोल या घटकात या घटकाला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. बघा, एम-पी-एस-सी राज्यसेवा असेल किंवा यू-पी-एस-सी असेल, यामध्ये भारताचा भूगोल हा जो घटक आहे, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो पूर्व परीक्षेसाठी असेल किंवा मुख्य परीक्षेसाठी तर स्वतंत्र भारताचा प्राकृतिक भूगोल किंवा भारताचा मानवी भूगोल हा स्वतंत्र घटकच आहे. त्यातल्या आपण भारताचे जे काही प्राकृतिक विभाग आहेत, या घटकाला आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा, सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे काही प्राकृतिक विभाग आहेत, हा प्राकृतिक विभाग हे जे आहेत हे वेगवेगळे आहेत. म्हणजे भारत हा मुळात आपण विविधतेने नटलेला देश आहे असं म्हणतो. मग ते धर्म असेल, जाती असतील, पंथ, भाषा, प्रदेश, पर्जन्याचं वितरण असेल, मृदेचं वितरण असेल, पिकांचं वर्गीकरण असेल, आपल्याला भारताच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेले दिसतात. तर त्याच पद्धतीनं भारतामधले जे काही प्रादेशिक विभाग आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे आहेत. प्रादेशिक विभाग म्हणजे नेमकं काय? तर भारतामधले वनांचं वर्गीकरण असेल, मृदेचं वर्गीकरण असेल किंवा सरासरी उंची असेल, तापमान असेल, या प्रत्येक नैसर्गिक घटकामध्ये आपल्याला जी काही विविधता आढळते, त्या विविधतेनुसार समान भाग असणारे किंवा एक समान जे काही प्राकृतिक घटक ज्या भागामध्ये आढळतात, त्या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्याच्यानुसार आपल्या भारतामध्ये एकूण प्राकृतिक विभाग जे आहेत ते मुख्य 5 प्राकृतिक विभाग झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पहिला आपल्याला या ठिकाणी जो काही दिसतोय, हा उत्तरेकडचा संपूर्ण पर्वतीय भाग, ज्याला आपण हिमालयीन पर्वतीय भाग असं म्हणतो. या पर्वतीय भाग हा जो भाग आहे, हा साधारणपणे आपल्या जम्मू काश्मीर असेल, लडाख असेल, उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आहे आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश, या भागामध्ये ही संपूर्ण हिमालयीन पर्वतरांग पसरलेली आहे. आणि याचा जो काही मोठा परिणाम आहे तो भारतावरती होतो. तो पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून कशा पद्धतीने होतो, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळे घटक आपण पुढच्या या भागामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा जो प्राकृतिक विभाग आहे, तो म्हणजे उत्तरेकडील भारतीय मैदानी प्रदेश. म्हणजे या हिमालयामधून उगम पावणाऱ्या ज्या नद्यांनी सगळा वाहून आणलेला गाळ किंवा त्या सगळ्या नद्यांनी हा जो काही समतलप्राय प्रदेश निर्माण केलेला आहे, याला आपण सर्वसाधारणपणे उत्तर भारतीय महामैदान असं म्हणतो. आता याचाच एक उपविभाग म्हणून हा पहिला विभाग आहे आणि हा दुसरा जो काही विभाग तयार झालेला आहे राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये, त्याला आपण वाळवंटी प्रदेश किंवा थरचं वाळवंट असं म्हणतो. हा एक स्वतंत्र दुसरा प्रादेशिक विभाग आहे. तिसरा प्रादेशिक विभाग आपल्याला या ठिकाणी सांगता येतो, हा भाग संपूर्ण जो आहे हा दख्खनचं पठार म्हणून ओळखलं जातं. आणि दख्खनचं पठार किंवा द्वीपकल्पीय पठार याची निर्मिती जी झालेली आहे त्याची वैशिष्ट्य वेगळी आहेत. तिथं आढळणारी मृदा असेल, पिकं असेल किंवा तिथलं हवामान असेल, या प्रत्येक भागातलं हवामान हे इतरांपेक्षा वेगळं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यामुळे हा तिसरा प्रादेशिक विभाग त्या ठिकाणी तयार झालेला आहे. चौथा प्रादेशिक विभाग जो आहे तो किनारपट्टीचा, संपूर्ण किनारपट्टीचा हा जो काही प्रदेश आहे, या संपूर्ण किनारपट्टीच्या प्रदेशाचं वैशिष्ट्य, तिथलं हवामान, तिथली परिस्थिती, तिथलं वनांची रचना ही आपल्याला संपूर्ण इतर भारतापेक्षा वेगळी पाहायला मिळते. त्याच्यामुळे हा चौथा प्रादेशिक विभाग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि पाचवा जो प्रादेशिक विभाग आहे, ज्याला भारतीय बेट आपण म्हणतो, अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीपची बेट आहेत आणि बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला माहिती आहे अंदमान निकोबार ही बेट आहेत. तर या सगळ्या प्राकृतिक विभागांबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तर त्यातल्या महत्वाचा भाग आपण बघूया. बघा, हा जो या ठिकाणी मॅप दिसतोय हा भारताचा साधारणपणे 3D मॅप मी या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात उत्तरेला हा जो भाग दिसतोय हा बघा उंच भाग दिसतोय या भागातला. हा सगळा असा उंच असणारा सगळा भाग दिसतोय. आणि या पहिल्या प्राकृतिक विभागाचं नाव आपल्याला माहितीये, काय म्हणतो आपण याला? हिमालय पर्वतरांग. हिमालय पर्वतरांग हा हिमालय पर्वतरांगेचा संपूर्ण भाग आहे. भारताच्या उत्तरेला पसरलेला आहे. जवळपास 2400 किलोमीटर इतकी लांबी आहे आणि सरासरी जी रुंदी आहे ती साधारणपणे 400 ते 450 किलोमीटर इतकी आपल्याला रुंदी बघायला मिळते. आणि जगातल्या सगळ्यात महत्वाच्या प्रमुख जे काही पर्वतरांग आहेत त्याच्यापैकी सर्वात लांब आणि सगळ्यात महत्वाची पर्वतरांग म्हणून आपण हिमालय पर्वतरांगेला ओळखतो. तर या हिमालय पर्वतरांगेचा डिटेल अभ्यास किंवा महत्वाचा जो काही संपूर्ण सखोल अभ्यास आहे तो आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. आपण सुरुवात कुठून करूयात? तर सगळ्यात महत्वाचं, या हिमालय पर्वतरांगेची जी काही निर्मिती कशा पद्धतीनं झाली, हिमालय पर्वत कशा पद्धतीनं तयार झाला, याच्यामध्ये कोणते महत्वाचे घटक आहेत की कशामुळे या पर्वतरांगेची निर्मिती किंवा उंची जी आहे ही जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. तर त्याच्यामध्ये 3 घटक मला सगळ्यात महत्वाचे वाटतात. सगळ्यात महत्वाचा आहे वेगनरचा खंडवन सिद्धांत. तुम्हाला त्याच्यासाठी माहित असला पाहिजे खंडवन सिद्धांत म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आणि या हिमालय पर्वतरांगेच्या निर्मितीचा काय संबंध आहे.
दुसरी आहे भूसन्नती प्रक्रिया, ज्याला जिओ सिंक्लाइन प्रोसेस असं म्हणलं जातं. ही जिओ सिंक्लाइन प्रोसेस म्हणजे नेमकी काय आहे? हिमालय पर्वताच्या निर्मितीमध्ये जिओ सिंक्लाइन प्रोसेस जे आहे त्याचं महत्व काय आहे हे माहित असलं पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा आहे भूमंच विवर्तनिकी, म्हणजे ज्याला प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणलं जातं. ही प्लेट नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ओके, तर बघा, आपण आता या ठिकाणी पृथ्वीचा हा संपूर्ण नकाशा आहे. आज आपण सध्याचा जर विचार केला, मार्केटमध्ये आणलं किंवा आपल्या अभ्यास करत असताना आपल्या स्टडी रूम मध्ये आपण जो मॅप लावतो, तर तो बघा कुठला आहे, तर आपल्याला साधारणपणे हा नकाशा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे सगळे खंड आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये दिसत आहेत. अंटार्क्टिका खंड असेल, आफ्रिका असेल आणि सद्यस्थितीचा आपला हा भारत या ठिकाणी आहे. म्हणजे हा नकाशा आपल्याला सद्यस्थितीचा त्या ठिकाणी असलेला दिसतोय. इथं बघा अर्थ टुडे असं लिहिलेलं आहे. मात्र इथले बाकीचे जे नकाशे आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत या एका नकाशापेक्षा. वेगनरचा खंडवन सिद्धांत म्हणजे काय? वेगनर नावाचा एक जीवशास्त्रज्ञ होता. 1912 ला त्याने एक संशोधन केलं आणि त्याच्या त्या सगळ्या संशोधनात अंती त्याने एक असा एक सिद्धांत मांडला, की आता आपल्याला जे पृथ्वीवरती हे सगळे जे खंड दिसत आहेत किंवा हे सगळे जे भूभाग दिसत आहेत, हे सगळे भूभाग 225 दशलक्ष वर्षापूर्वी असा एकत्रित सगळा भाग होता. समजतंय? हा सगळा एकत्र जमिनीचा भाग होता आणि ह्या एकत्र असणाऱ्या जमिनीला त्यानं पॅन्जिया असं नाव दिलं होतं. म्हणजे एकच खंड होता पृथ्वीवरती आणि त्या खंडाचं नाव होतं पॅन्जिया. आणि त्याच्या सभोवताली बघा एकच महासागर होता. या एकाच महासागराला त्यानं नाव दिलं होतं पॅन्थालसा. पॅन्थालसा असं नाव होतं. थोडक्यात मी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पॅन्जिया हा महाखंड होता आणि त्याच्या सभोवताली जो महासागर होता त्याचं नाव होतं पॅन्थालसा. ओके, कालांतरानं काय झालं की या पॅन्जियाचं आणि पॅन्थालसाचं 150 दशलक्ष वर्षापूर्वी विभाजन झालं. हे विभाजन काय झालं तर त्याच्यासाठी वेगवेगळे काही घटक कारणीभूत आहेत. त्याच्यामधला एक घटक पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 2 भागामध्ये त्याचं विभाजन झालं. आता हे जे विभाजन झालं हे विषुववृत्तापासून उत्तरेला आणि दक्षिणेला 2 भागामध्ये पॅन्जियाचं विभाजन झालं. आणि हे विभाजन होऊन पॅन्जियाचे 2 भाग झाले. त्या दोन्ही भागाला उत्तरेला गेलेला जो काही भाग होता त्या उत्तरेच्या भागाला त्यानं नाव दिलं लॉरेशिया असं. ओके, लॉरेशिया हा उत्तरेकडचा भाग होता आणि दक्षिणेला असणारा जो भाग होता हा लॉरेशियाचा संपूर्ण भाग तुम्हाला दिसतोय. दक्षिणेकडे असणारा जो भाग होता त्या भागाला त्यानं नाव दिलं गोंडवाना लँड. ओके, लॉरेशिया आणि गोंडवाना लँड. अशा पद्धतीनं पृथ्वीवरती 150 दशलक्ष वर्षापूर्वी हे 2 विभाग जे आहेत ते त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे 100 दशलक्ष वर्षापूर्वी साधारणतः काय झालं, या लॉरेशियाचे सुद्धा तुकडे पडले आणि गोंडवाना लँडचे सुद्धा त्या ठिकाणी तुकडे पडलेले आपल्याला बघायला मिळतात. मग लॉरेशियाचा जो भाग होता याच्यामध्ये कोणता भाग समाविष्ट होतो तर उत्तर भाग, थोडक्यात उत्तर गोलार्धाकडे असणारे सगळे भूभाग त्याच्यामध्ये बघायला मिळतात. गोंडवाना लँड मध्ये कुठले भाग दिसतात तर दक्षिण गोलार्धामध्ये असणारे भाग त्याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके, आता हे उत्तर गोलार्धामध्ये असणारे कोणते भाग आहेत? सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी बघा नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिकेचा भाग आहे. उत्तर अमेरिकेचा भाग आहे. त्याच्यानंतर युरोप खंड येतो. युरोप खंड आहे. आशियाचा भाग येतो. आशियाचा सुद्धा भाग आहे. मात्र या नकाशामध्ये जर आपण पाहिलात तर भारताचा जो भाग आहे बघा या ठिकाणी आहे. म्हणजे भारत जो भाग आहे, भारताचा द्वीपकल्पीय जो भाग आहे हा गोंडवाना लँडचा भाग होता. ओके, गोंडवाना लँडचा भाग होता. आता त्याच पद्धतीनं गोंडवाना लँडचे कोणते भाग येतात? या ठिकाणी दक्षिण अमेरिका आहे, हा गोंडवाना लँडचा भाग आहे. आफ्रिका खंड आहे, हा गोंडवाना लँडचा भाग आहे. भारतीय द्वीपकल्पाचा भाग तो सुद्धा गोंडवाना लँडचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया खंड असेल आणि अंटार्क्टिका खंड. म्हणजे एवढे सगळे जे भूभाग होते विषुववृत्तापासून दक्षिणेकडचे, हा भाग म्हणजे गोंडवाना लँडचा भाग होता. ओके, मात्र सद्यस्थितीमध्ये आपल्याला या पद्धतीचा भाग दिसतोय. म्हणजे भारताचा हा भूभाग जो आहे तो जो दक्षिणेला होता गोंडवाना लँडचा भाग होता त्याचं वहन होत जाऊन म्हणजे तो वाहत जाऊन या ठिकाणी आशिया म्हणजे हा युरेशियाच्या या भागाला जुळला आणि या ठिकाणी भारत आपल्याला स्थित झालेला बघायला मिळतो. ओके, आता हे नेमकं कशामुळे झालं ते थोडंसं बघूया. बघा, याच्यासाठी आपण बघताना तुम्हाला पृथ्वीचा अंतरंग सुद्धा थोडक्यात समजलं पाहिजे. भारताचा हा भूभाग जो होता तिकडे 100 दशलक्ष वर्षापूर्वी, मग अशी या ठिकाणी मी सांगितलं 100 दशलक्ष वर्षापूर्वी इथं होता. 70 दशलक्ष वर्षापूर्वी इथं आला. पुन्हा 50 दशलक्ष वर्षापूर्वी इथं आला आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याला या पद्धतीनं भारतीय प्लेट जे आहे किंवा भारत जो आहे तो त्या ठिकाणी असलेला दिसतो. आता हे होत असताना सगळ्यात महत्वाचं काय की या पॅन्थालसाचं ज्यावेळेस 2 भागामध्ये विभाजन झालं होतं
त्यावेळेस मध्यभागी जो काही समुद्र तयार झाला होता, या समुद्राला एक नाव आहे, त्याला म्हणलं जातं टेथिस समुद्र. ओके. टेथिस नावाचा समुद्र निर्माण झाला होता आणि या टेथिस समुद्राचा भाग जो आहे तो भारतीय द्वीपकल्पांना व्यापत व्यापत त्याला कमी करत गेला आणि भारतीय भूभाग जो आहे तो वरती त्या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसून येतो. आता हे झालं का? बघा, पृथ्वीचं अंतरंग ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की पृथ्वीच्या जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तसं तसं टेम्परेचर जे आहे ते वाढत जातं. हे किती वाढतं? तर दर 32 मीटर अंतरावर जर गेलं तर 1 अंश सेल्सिअसनं तापमान वाढतं. मग विचार करा, पृथ्वीचं जे अंतरंग आहे हे पृथ्वीचं अंतरंग 6371 किलोमीटर पर्यंत आहे. आतमधला जो काही भाग आहे तो आपल्याला माहिती की द्रवरूप आहे. आता हा द्रवरूप भाग कशा पद्धतीने आपण ओळखतो? तर ज्वालामुखीचे जे काही उद्रेक होतात त्यातून आपल्याला माहिती की लावा बाहेर पडतो आणि त्याच्यावरून आपण एक निष्कर्ष लावतो की आतमधला जो भाग आहे हा भाग हा द्रवरूप स्वरूपाचा असावा. मात्र हा सगळ्याच्या सगळ्याच द्रवरूप स्वरूपाचा आहे का? तर तसं नाही. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये क्रस्टचा जो भाग आहे म्हणजे शिलावरणाचा जो भाग आहे हा कठीण आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर या क्रस्टचे दोन भाग पडतात, एक वरचा सियाल आणि सायमा आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर प्रावरणाचा जो भाग आहे, प्रावरणाच्या या भागामध्ये बाह्य प्रावरणाचा जो भाग आहे तो साधारणतः लिक्विड फॉर्म मध्ये असणारा भाग आहे, म्हणजे सेमी लिक्विड फॉर्म मध्ये. कारण आतमध्ये जाताना काय होतं, उष्णता वाढते. उष्णता वाढल्यामुळे काय होतं, साहजिकच त्या ठिकाणचे जे काही खडक असतील किंवा आतमध्ये असणारे जे काही रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहेत त्याच्या उष्णतेमुळे, त्यांच्या विस्फोटामुळे आतमध्ये थोडक्यात सेमी लिक्विड म्हणजे एक जेली सारखा असणारा भाग, चिखलासारखा असणारा भाग, मात्र कशा पद्धतीचा, उष्ण पद्धतीचा भाग त्या ठिकाणी तयार होतोय. आणि त्यामुळे या भागामध्ये इथं बघा तुम्हाला दिसतोय हा वरचा क्रस्टचा भाग आहे, हा संपूर्ण क्रस्टचा भाग आहे. आणि त्याच्या खाली म्हणजे त्याच्या खाली कुठं, तर हा जो सगळा भाग आहे, हा हा इथं दिसणारा हा जो सगळा भाग आहे, हा संपूर्ण भाग जो आहे, हा संपूर्ण भाग आपल्याला त्या ठिकाणी द्रवरूप स्वरूपाचा असलेला बघायला मिळतो. आणि त्यामुळं काय झाले, हा द्रवरूप स्वरूपाचा भाग असल्या कारणानं वरची जी प्लेट आहे म्हणजे क्रस्टचा जो भाग आहे हा कठीण असणारा भाग या पातळ असणाऱ्या भागावरती तरंगतोय. या पद्धतीची एक प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण झाली. मग हा भाग ज्या भागामध्ये कमकुवत आहे तो भूपृष्ठाच्या आतमध्ये सुद्धा जातो आणि जो भाग कठीण आहे तो कठीण भाग असा वर सुद्धा उचलला जातो. आणि त्यामुळं ह्या सगळ्या प्लेटचं जे काही वहन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी झालेलं बघायला मिळतं. म्हणजे हे जे सगळे छोटे छोटे महाद्वीपाचा किंवा खंडांचा जो काही भाग आहे त्याचं वहन होण्याचं हे एक महत्वाचं कारण आपल्याला त्या ठिकाणी मुख्यतः सांगता येतं. ओके. आता इथं बघा, याच्यामध्ये ती सगळी प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे. हा भारताचा पृष्ठभाग म्हणजे हा खंडाचा म्हणजे कॉन्टिनेंटचा भाग आहे. ओके. हा कॉन्टिनेंटचा भाग आहे. कॉन्टिनेंटचा भाग आहे आणि इकडं सुद्धा कॉन्टिनेंट आहे म्हणजे खंड आहे. आणि आतमध्ये जो आहे तो सगळा सागरी भाग आहे, पाण्याचा भाग आहे. पाण्याचा तळभाग जो आहे तो साहजिकच प्रावरणाच्या जवळ असणार आणि या भागामधली जी काही रुंदी असणार ही जास्त असणार. त्याच्यामुळे या भागाचं वहन इकडे होत असताना म्हणजे भारतीय द्वीपकल्प हा आशियाच्या दिशेनं सरकत असताना पाण्याचा जो तळभाग आहे तो आतमध्ये जायला लागला. ओके, आतमध्ये जायला लागला. आणि ज्यावेळेस दोन्ही खंड असतात, दोन्ही बाजूला खंड असतात आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस दाब निर्माण होतो त्यावेळेस दाब निर्माण झाल्यानंतर तिथं फोल्ड माउंटन्स तयार होतात म्हणजे वळ्या तयार होतात. आणि ह्या वळ्यामुळं थोडक्यात हिमालयाची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. ओके. आता याच्यामध्ये दुसरी अजून एक महत्वाची प्रोसेस आहे, त्याला म्हणलं जातं भूसन्नती प्रक्रिया. पहिला घटक जो होता तो खंडवन सिद्धांत, त्याच्यामुळं कशा पद्धतीनं याची निर्मिती होते तो भाग आपल्याला सांगता येतो. दुसरा जो महत्वाचा भाग आहे त्याला जिओ सिंक्लाइन प्रोसेस असं म्हणलं जातं. ही जिओ सिंक्लाइन प्रोसेस नेमकी काय आहे, तर हा भाग थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया. बघा, जिओ सिंक्लाइन प्रोसेस मध्ये काय होतं, जिओ सिंक्लाइन प्रोसेस मध्ये काय होतं की दोन्हीकडचा जो काही भूभाग आहे, जमिनीचा भाग, या भागामध्ये सुद्धा कॉन्टिनेंट आहे आणि या भागामध्ये सुद्धा कॉन्टिनेंट आहे. आणि त्याच्या दोन्ही त्या जमिनीच्या भागामध्ये आतमध्ये असणारा जो काही सगळा महासागराचा भाग आहे, या महासागरामध्ये काय होतं बघा, इकडचा सगळा भूभाग ज्या वेळेस या भागातले दगड, गोटे, माती, वाळू हे सगळे पदार्थ समुद्राच्या तळभागामध्येच असतात दोन्ही भागाकडचे, त्यावेळेस समुद्राच्या ह्या तळभागामध्ये अशा पद्धतीनं गाळ साचतो. सेडिमेंट त्याला म्हणलेला आहे. ओके. अवसाद आपण ज्याला म्हणतो किंवा गाळाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये संचयन होतं. आणि हे संचयन सातत्यानं होत राहून राहून काय होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचतो. मात्र ज्यावेळेस या भूभागाचं वहन एखाद्या जमिनीच्या भागाकडे म्हणजेच भारताच्या द्वीपकल्पीय पठाराचं किंवा त्या द्वीपकल्पीय भागाचं वहन आशियाकडे होत होतं,
त्यावेळेस हा गाळ हळूहळू वर उचलला जात होता. बघा म्हणजे या भागामध्ये हा सगळा पाण्याचा भाग आहे मधला, हा सगळा जिओ सिंक्लाइन प्रोसेस मधला पाण्याचा भाग, इकडं खंड आहे म्हणजे कॉन्टिनेंट आहे, आणि या भागामध्ये सुद्धा कॉन्टिनेंट आहे. म्हणजे हा भाग ज्या वेळेस इकडे या पद्धतीने दाबला जात होता, त्यावेळेस दाबला जात असताना आतमधला भाग जो आहे तो गाळाचा वर उचलला जात होता, आणि वर उचलला गेल्यामुळं काय झालं की या पद्धतीनं वळ्या तयार झाल्या, घड्या पडल्या, आणि त्यामुळं घडीचे पर्वत किंवा वळी पर्वत त्या ठिकाणी निर्माण झालेला बघायला मिळतो. आता हा वली पर्वत किंवा घडी पर्वत कोणता असणार आहे? साहजिकच हिमालय पर्वत आहे. कारण हिमालयामध्ये या पद्धतीनं आपल्याला एकमेकांना समांतर रांगा दिसतात, आणि हा जगातला सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो, किंवा वली पर्वत म्हणून सुद्धा ओळखला जातो. ओके, बघा या ठिकाणी भारताचा हा संपूर्ण भाग आणि मध्यभागी असणारा हा जो महासागर आहे याला काय म्हणतो आपण? तेथीस समुद्र. आणि या तेथीस समुद्रामध्ये म्हणजे भारताच्या या भागातून वाहून गेलेले सगळे गाळ, माती, दगड, गोटे, वाळू जे काही असेल इकडून सुद्धा आलेला हा सगळा गाळ या तेथीस समुद्रामध्ये साचला गेला, आणि याचा जो दाब आहे, याचा जो फोर्स आहे, हे जे काही बल आहे, हा फोर्स सगळं या भागामध्ये पडल्यामुळं काय झालं, या भागातला हा सगळा भाग जो आहे तो आतमधला गाळ उंचावला गेला, आणि त्याच्यामुळं आपल्याला हिमालय पर्वताची निर्मिती झाल्याचं मुख्यतः दिसून येतं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे भूमंच विवर्तनिकी, ज्याला प्लेट टेक्टोनिक थिअरी असं म्हणलं जातं, त्याचा सुद्धा महत्वाचा परिणाम आहे. बघा पृथ्वीवरती आपल्याला खंड आणि महासागर ही दोन भूरूप, प्राथमिक स्वरूपातली जी भूरूप आहेत ती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे खंडांचा एक भाग आहे, जमिनीचा एक भाग आहे, आणि पाण्याचा भाग आहे. आता पाण्याचा आणि जमिनीचा भाग असताना जमिनीचा जो काही भाग आहे, हा जमिनीचा भाग ह्याला एक प्लेट म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात तबकड्या असतात त्या. आपण ज्या पद्धतीने वरचा जो भाग क्रस्टचा म्हणतो आणि आतमधला प्रावरणावरती तरंगतोय अशा पद्धतीने म्हणतो, तर हा क्रस्टचा भाग जमिनीचा एक भाग आहे, आणि त्याला एक प्लेट असं निर्माण केलं आहे. बघा इथे युरेशियन प्लेट आहे, युरेशियन प्लेट आहे. भारताचा जो भाग आहे त्याला इंडियन प्लेट म्हणलं जातं. आफ्रिका खंड आहे त्याला आफ्रिकन प्लेट म्हणलं जातं. सेम त्याच पद्धतीनं महासागराच्या तळभागामध्ये सुद्धा जमिनीचा भाग असतो. महासागर जे आहेत ते जमिनीवरतीच आहेत ना, म्हणजे त्याच्या खाली सुद्धा तळभाग आहे, त्याला सुद्धा प्लेट्स तयार केले आहेत. पॅसिफिक प्लेट आहे, ओके, नाझका प्लेट आहे, हे आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळते. कॅरेबियन प्लेट आहे, नॉर्थ अमेरिका प्लेट आहे, साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका प्लेट आहे. अशा वेगवेगळ्या प्लेट आहेत, आणि ह्या प्लेटचं जे काय आहे वहन हे सातत्यानं होत राहतं. आता ह्या प्लेटचं वहन का होतं, तर वेगनरनं त्याच्या सिद्धांतामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळं वेगनरनं त्या पद्धतीचे पुरावे सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. म्हणजे भारताचा जो भूभाग होता तर तो या भागामध्ये होता. मग इथं जर असेल तर या भारतामध्ये आणि आफ्रिकेच्या प्लेटमध्ये काहीतरी साम्य असायला पाहिजे. मग ते खडकामध्ये असू द्या, वनस्पतींमध्ये असू द्या, हवामानामध्ये असू द्या, किंवा वेगवेगळे काही पुरावे जे आहेत ते त्यानं त्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. ते सविस्तर आपल्याला त्या वेगनरच्या खंडवहन सिद्धांतामध्ये पाहायला मिळतील. तर त्याच्यामुळे भूमंच विवर्तनिकी सिद्धांत हा सुद्धा एक महत्वाचा पुरावा आहे की हिमालयाची निर्मिती कशा पद्धतीनं झाली असावी त्याच्या संदर्भामध्ये. ओके, तर बघा भूमंच विवर्तनिकीमध्ये काय होतं, दोन महत्वाचे प्रकार होतात, एक कॉन्टिनेंट आणि कॉन्टिनेंट. म्हणजे एक जे प्लेट असते ती एक प्लेट ही दाब जर पडला, समान दिशेनं जर दाब पडला, तर कमकुवत असणारी जी प्लेट आहे ती जमिनीच्या आतमध्ये जाते, आणि दुसरा जो भाग असतो तो उंचावला जातो, आणि उंचावल्यामुळे त्या ठिकाणी काय निर्माण होतं, पर्वतांची निर्मिती होते. पर्वतांची निर्मिती होते. सेम इथं ज्यावेळेस कॉन्टिनेंट असतो आणि या मध्य भागामध्ये महासागराचा भाग असतो, त्यावेळेस महासागराचा तळभाग जो आहे त्याची रुंदी कमी असते, आणि जो खंडाचा भाग असतो त्या खंडाच्या भागाची जी काही उंची रुंदी असते ही आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. त्यामुळं जास्त दाब हा या ठिकाणी असणार, कमी दाब जो आहे किंवा कमी घनता जी आहे ती या ठिकाणी असते. त्यामुळे कमी घनतेचा भाग जो आहे तो भू अंतर्गत भागामध्ये लिथोस्फिअर मध्ये, किंवा त्याला ऍस्थेनोस्फिअर असं म्हणलं जातं. ऍस्थेनोस्फिअर, किंवा मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर दुर्बलावरण. ओके, दुर्बलावरण, या दुर्बलावरण या घटकामध्ये जातो, आणि त्या भागामध्ये काय होतं, तापमान जास्त असल्या कारण त्याचं मृदेत ती जी काही खडक असतात ते खडक वितळतात. ओके, त्यामुळे या पद्धतीचा भाग तिथं तयार होतो, आणि हा आतमधला जो काही गाळ असतो तो गाळ मात्र वर उचलला जातो, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वळ्या तयार होतात, आणि तोच वली पर्वत असतो जो की हिमालय आहे. ओके, चला आता हिमालयन पर्वतरांगेचं जर आपण प्रामुख्याने वर्गीकरण, आता इथून आपला खरा भाग सुरू झाला. म्हणजे पहिल्यांदा आपण निर्मिती बघितली, की हा भाग सुद्धा माहित असायला पाहिजे की निर्मिती कशा पद्धतीने झाली, कोणते घटक त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत.
त्याच्यानंतर आपण हिमालयन पर्वतरांगेचं जे काही मुख्य वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यानुसार एक एक भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहोत. बघा, हिमालय पर्वतरांगेची मुख्य 3 पद्धतीमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. पहिला भौगोलिक वर्गीकरण आहे. आता हे भौगोलिक वर्गीकरण आपल्याला हिमालय पर्वतरांगेचं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाक्रमानं ज्या काही रांगा एकमेकांना समांतर पसरलेल्या आहेत त्या पद्धतीनं करता येतं. त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची जी रांग आहे ती ट्रान्स हिमालय, दुसरी आहे ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय आणि सगळ्यात शेवटची किंवा हिमालय पर्वतरांगेचा पायथा ज्याला म्हणलं जातं शिवालिक हिमालय. या पद्धतीनं 4 या पर्वतरांगेचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये हिमालयाचं राजकीय वर्गीकरण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे प्रदेशानुसार आपण वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पंजाब हिमालयाचा भाग आहे. कुमाऊ हिमालय म्हणजेच उत्तराखंडमध्ये असणारा जो काही हिमालय त्याचं कुमाऊ हिमालय अशा पद्धतीने आपण वर्गीकरण करतो. नेपाळ हिमालय हा सुद्धा महत्वाचा आहे. आणि पूर्वांचल ज्याला आपण म्हणलं जातो किंवा पूर्वांचलकडे असणारा जो सगळा भाग आहे त्याला आसाम हिमालय आपण असं म्हणतो. तर त्या आसाम हिमालयाचा भाग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि स्थानानुसार जर विभाग केले तर पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. ओके, या पद्धतीनं आपल्याला एक एक घटक जे आहेत ते सविस्तरपणे अभ्यासायचे आहेत. तर बघा, 4 घटक जे आपण म्हणले होते, पहिला सगळ्यात महत्वाचा कोणता? ट्रान्स हिमालय. त्याच्यानंतर बृहद हिमालय किंवा आपण ज्याला ग्रेटर हिमालय असं म्हणतो. त्याच्यानंतर लेसर हिमालय किंवा मध्य हिमालय आपण म्हणतो. आणि चौथी शिवालिक पर्वतरांग. आता ह्या ज्या सगळ्या एकमेकांना समांतर असणाऱ्या पर्वतरांग आहेत यांची जर उंची आपण साधारणपणे पाहिली तर बघा, ट्रान्स हिमालय ही जी रांग आहे ही रांग आपल्याला मुख्यतः युरेशियन प्लेटचा भाग सांगता येतो. युरेशियन प्लेटचा भाग आहे. म्हणजे गाळाचा जो काही पर्वत निर्माण झालेला आपण ज्याला म्हणतो हिमालय, हा निर्माण झालेला आहे. मात्र त्याच्यापैकी ट्रान्स हिमालयाचा जो काही भाग आहे हा ट्रान्स हिमालयाचा भाग हा गाळाने निर्माण झालेला नाही, तर तो पूर्वीच्या युरेशियन प्लेटचा भाग आहे. दाब पडल्यामुळे उंचावला गेलेला आहे. मात्र मूळ भाग जो आहे तो कशाचा भाग आहे? युरेशियन प्लेटचा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. हिमालयाच्या मुख्य निर्मितीपूर्वीचाच हा सगळा भाग आहे ट्रान्स हिमालयाचा भाग म्हणजे. ओके, दुसरा ग्रेटर हिमालय आपण ज्याला म्हणतो, हा ग्रेटर हिमालय सलग आहे, सर्वोच्च पर्वतश्रेणी आहे आणि कायमस्वरूपी बर्फाच्छादित असतो. ओके, त्याच्यानंतर मध्य हिमालय किंवा ज्याला लेसर हिमालय असं आपण म्हणतो, हा सगळा हिल स्टेशनचा भाग आहे. मुख्य जी काही थंड हवेची ठिकाणं आहेत ती सगळी थंड हवेची ठिकाणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. आता या भागामध्ये बघा, उंची सुद्धा तुम्हाला साधारणपणे कळते. ट्रान्स हिमालयाची उंची महान हिमालय किंवा ज्याला ग्रेटर हिमालय म्हणतो त्याच्या तुलनेमध्ये कमी आहे. जगातली जी सगळ्यात उंच जी शिखर आहेत ती बहुधा सगळीच्या सगळी ग्रेटर हिमालयामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर लघु हिमालयाची उंची किंवा मध्य हिमालय जे आहे त्याची साधारणपणे कमी होते ग्रेटर हिमालयाच्या तुलनेनं. आणि शिवालिक पर्वतरांगेची सरासरी उंची जी आहे ती 1,500 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर आता पहिला जो भाग आहे ट्रान्स हिमालय, हा भाग आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. बघा, सगळ्यात उत्तरेकडचा भाग आहे ट्रान्स हिमालय. म्हणजे कुठला भाग आहे? हिमालय पर्वतरांगेतला सगळ्यात उत्तरेकडचा. आता हा भारताचा नकाशा आहे. इथं आपल्याला राज्य तुम्हाला माहित असणं अतिशय महत्वाचं आहे. बघा, आपण 1 मिनिट राज्य कुठले कोणते आहेत ते थोडस लक्षात घेऊया. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की ट्रान्स हिमालयाचा भाग कोणत्या राज्यामध्ये समाविष्ट होतो. हा जर भाग बघितला तर आपल्याला माहितीये हा कुठला भाग आहे? हा लडाखचा भाग आहे. त्याच्यानंतर हे कुठला आहे? हे जम्मू काश्मीर. हा भाग कुठला आहे? हा हिमाचल प्रदेशचा भाग आहे. हिमाचल प्रदेश. ओके, त्याच्यानंतर हा उत्तराखंड. म्हणजे किमान बेसिक आपल्याला ही राज्य तरी माहित असणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्या पर्वतरांगेमध्ये असणाऱ्या उपरांगा ज्या आहेत त्या कुठल्या दिशेनं किंवा कुठल्या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत हे लक्षात येण्यासाठी आपल्याला हा भाग माहित असणं अतिशय गरजेचं आहे. हे आपल्याला माहिती आहे पंजाब राज्य आहे, खाली हरियाणा आहे आणि दिल्ली वगैरे ते सगळा भाग येतो. ओके, तर तो भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर बघा, ट्रान्स हिमालयामध्ये वैशिष्ट्य काय आहे ट्रान्स हिमालयाचं? की ट्रान्स हिमालय हा सगळ्यात उत्तरेकडचा भाग आहे. बघा, या नकाशामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की सगळ्यात उत्तरेकडचा म्हणजे कुठला? लडाखमध्ये हा जवळपास बहुधा भाग येतो. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा सुद्धा काही भाग याच्यामध्ये समाविष्ट होतो. याच्यामधल्या महत्वाच्या म्हणजे बहुतांश भाग हा तिबेटमध्ये आहे. भारतामध्ये तर आहेच, मात्र तीच रांग जी आहे ती सलगपणे तिबेटमध्ये गेलेली आहे. आता कैलास पर्वतरांग जी आहे ती तिबेटमध्ये आहे. कैलास पर्वतरांग हा ट्रान्स हिमालयाचा भाग आहे.
त्याच्यामुळे त्याचा बहुतांश भाग हा तिबेटमध्ये गेल्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, तिबेटियन हिमालय असं म्हणलं जातं. महत्वाचं हा लक्षात ठेवा की हा सगळ्यात जुना भाग आहे, जुना भाग आहे. त्याचबरोबर याचा जो भाग आहे हा युरेशियन प्लेटचा भाग आहे, युरेशियन भूभाग आहे, आणि त्याच्यामुळे हा जुना भाग म्हणून, सगळ्यात जुना भाग म्हणून सुद्धा ओळखला जातो. ओके. सरासरी उंची किती आहे, 3000 मीटर इतकी याची सरासरी उंची आहे, आणि सरासरी रुंदी जर पाहायला गेलं तर 40 ते 225 किलोमीटर इतकी याची सरासरी रुंदी आपल्याला सांगता येतं. या ठिकाणी बघा युरेशियन भूमंचाचा भाग आहे, म्हणजे जुना भाग आहे. याच्यामधल्या महत्वाच्या पर्वतरांगा लक्षात ठेवायचा. बघा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला काराकोरम पर्वतरांग. काराकोरम पर्वतरांग ही सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात उत्तरेकडे असणारी या ट्रान्स हिमालयाची पर्वतरांग. या काराकोरम पर्वतरांगेमध्येच या ठिकाणी तुम्हाला K2 हे भारतातलं सर्वात उंच शिखर त्या ठिकाणी पाहायला मिळते, ज्याला माउंट गॉडविन ऑस्टिन असं सुद्धा म्हणलं जातं. त्याच्या दक्षिणेला बघा लडाख पर्वतरांग आहे, लडाख पर्वतरांगेचा भाग आहे. लडाख पर्वतरांग महत्वाची आहे. त्याच्या दक्षिणेला तुम्हाला झास्कर पर्वतरांग दिसेल. या लडाख पर्वतरांगेला पुढंच ती जी रांग तिबेटमध्ये गेलेली आहे त्याच रांगेला कैलास पर्वतरांग असं सुद्धा म्हणलं जातं, कैलास पर्वतरांग. आणि या पर्वतरांगेमध्येच मानस सरोवर आहे की जिथून सिंधू नदीचा उगम होतो. ओके. त्याच्यामुळे तो भाग सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्याच्या दक्षिणेला, लडाख पर्वतरांगेच्या दक्षिणेला असणारी झास्कर पर्वतरांग, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगांचा क्रम लक्षात ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. राज्यसेवेला असेल किंवा युपीएससीला याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यात उत्तरेकडची रांग कुठली, तर काराकोरम. सगळ्यात उत्तरेकडला आहे काराकोरम. त्याच्या दक्षिणेला येते लडाख, त्याच्या दक्षिणेला झास्कर, आणि त्याच्या दक्षिणेला जो आहे ते पीर पंजाल. मात्र ह्या 3 रांगा ज्या आहेत, या 3 रांगा या ट्रान्स हिमालयाचा भाग आहेत. या 3 एकमेकांना समांतर असणाऱ्या रांगा ज्या आहेत त्या ट्रान्स हिमालयाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. बघा काराकोरम, कैलास, लडाख, झास्कर या प्रमुख पर्वतरांगा आहेत. सिंधू नदीने लडाख पर्वतरांगेचे खनन करून भारतातील सर्वात खोल बुंजी दर्री, बुंजी दर्री जी आहे ती 5200 मीटर इतकी आहे, आणि त्या दरीची निर्मिती सिंधू नदीने केलेली आहे. सिंधू नदी या ठिकाणी उगम पावून ती वाहत जाऊन कुठं वाहत जाते, बघा इकडे लडाखमधून पुन्हा पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. ओके. त्याच्यामुळे या सिंधू नदीनं लडाख मधल्या त्या सगळ्या भागातून वाहत गेल्यामुळे तिथे एक जी दरी तयार केली आहे त्याचं नाव आहे बुंजी दरी, हे लक्षात ठेवा. आणि ती 5200 मीटर इतकी आहे. लडाखलाच काय म्हणतो आपण, शीत वाळवंट असं सुद्धा म्हणलं जातं. लडाख हा भाग शीत वाळवंटाचा भाग म्हणून ओळखला जातो. ओके. या ब्लँक मॅप मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे सगळ्यात उत्तरेला जी रांग आहे तिचं नाव आहे काराकोरम. त्याच्या दक्षिणेला जी आहे ती कुठली आहे, लडाख. आणि लडाख ही रांग ज्यावेळेस पुढे समांतर पद्धतीने जाते त्याला म्हणलं जातं कैलास पर्वतरांग. ओके. त्याच्या दक्षिणेला झास्कर, आणि त्याच्या दक्षिणेला पीर पंजाल. पीर पंजाल या एकमेकांना समांतर असणाऱ्या ज्या काही पर्वतरांग आहेत त्या महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. ब्लँक मॅप मध्ये स्वतः आपण या गोष्टी ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात आणि लक्षात राहतात. ओके. चलो, पुढचा दुसरा जो महत्वाचा भाग आहे त्याला म्हणलं जातं ग्रेटर हिमालय. ग्रेटर हिमालय. ग्रेटर हिमालयाचं वैशिष्ट्य काय की याची सरासरी उंची जी आहे ती 6100 मीटर आहे, 6100 मीटर, आणि रुंदी जी आहे ती 25 किलोमीटर आहे. याचा विस्तार कुठून आहे, नंगा पर्वत. नंगा पर्वत कुठं आहे, पुन्हा नंगा पर्वत आपल्याला लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सांगता येतं. नंगा पर्वतापासून ते पूर्वेला नामचा बारवा पर्वतापर्यंत, नामचा बारवा अरुणाचल प्रदेशमध्ये, अशी एकूण सलग 2500 किलोमीटर पसरलेली जी काही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात उंच, नेपाळमधून सुद्धा हा भाग जातो, सगळ्यात उंच पर्वतरांग जी आहे ही ग्रेटर हिमालय म्हणून ओळखली जाते. या रांगेतील बहुतांश शिखरांची उंची ही 8000 मीटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे जगातलं जे सगळ्यात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट, हे याच पर्वतरांगेमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ही पर्वतरांग कशी असते, सदैव बर्फाच्छादित असते. कारण जमिनीपासून आपण जसं जसं उंच जाऊ तसं तसं आपल्याला माहिती की टेम्परेचर कमी होतं, आणि कमी तापमानामध्ये बर्फ बर्फ कायमस्वरूपी असतो. त्याच्यामुळे सदैव बर्फाच्छादित असणारी ही पर्वतरांग आहे. जगातील सर्वात उंच आणि अखंड पर्वतरांग आहे. या भागामध्ये काय होतं की नद्यांच्या क्षरण कार्यामुळे या रांगेची सलगता नष्ट होत आहे.
म्हणजे या पर्वतरांगेतून अनेक नद्यांचा उगम होतो. या नद्या सलग समांतरपणे वाहत असल्यामुळं, दक्षिणेकडे वाहत असल्यामुळं काय होतं की ही रांग सलग राहत नाही, तर त्या नद्यांच्या क्षरण कार्यामुळे या पर्वतरांगेचं विभाजन त्या ठिकाणी होत असताना आपल्याला बघायला मिळतं. ग्रॅनाइट आणि नीस नावाचे जे काही दोन स्फटिक आहेत, या दोन स्फटिकांपासून ही पर्वतरांग मुख्यतः तयार झालेली आपल्याला बघायला मिळतं. शिवालिक आणि लेसर या दोन पर्वतरांगेच्या तुलनेमध्ये या भागामध्ये पर्जन्य जे आहे, पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी असलेलं बघायला मिळतं. ओके, बघा ग्रेटर पर्वतरांगेचा हा सगळा भाग, नंगा पर्वत या ठिकाणी असणारा जम्मू काश्मीरमध्ये, तिथपासून ते पूर्वेला अरुणाचल प्रदेशमध्ये नामचा बरवा इथपर्यंत ही सगळी ग्रेटर हिमालय पर्वतरांग जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पसरलेली बघायला मिळते. याचं वैशिष्ट्य काय आहे बघा, इथल्या महत्वाची उत्तराखंडमध्ये असणारी जी काही पर्वत शिखर आहेत, ही पर्वत शिखर याच रांगेमध्ये आहेत. कामेत असेल, बंदरपूज असेल, त्याच्यानंतर बद्रीनाथ असेल, नंदादेवी असेल, ही सगळी पर्वतरांग जी आहे, त्रिशूल वगैरे, माउंट एव्हरेस्ट याच्यामधले, नेपाळमधले, ही पर्वतरांगे ही सगळी या भागामध्ये ग्रेटर हिमालयाचा भाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्यामुळं साधारणतः जम्मू काश्मीर पासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा काही भाग, नेपाळ, सिक्कीम आणि पूर्वेला अरुणाचल प्रदेश पर्यंत, म्हणजे या भागामध्ये नंगा पर्वत आहे, नंगा पर्वत, आणि पूर्वेला नामचा बरवा पर्वत. ओके, नामचा बारवा पर्वत, या दरम्यान ही जी काही सगळी अखंड रांग पसरलेली आहे, या रांगेला आपण ग्रेटर हिमालय असं म्हणतो. वैशिष्ट्य लक्षात ठेवा, 8,000 मीटर पेक्षा जास्त उंचीची जी काही सगळी शिखरं आहेत, ही जवळपास याच रांगेमध्ये असलेली आपल्याला बघायला मिळतात. ओके, तिसरा जो भाग आहे लेसर हिमालय, किंवा त्यालाच आपण मध्य हिमालय किंवा हिमाचल हिमालय असं म्हणतो. आता याच्या नावावरून लक्षात असलं पाहिजे की हिमाचल प्रदेश मधून ही पर्वतरांग जाते. वैशिष्ट्य काय आहे, सरासरी उंची जी आहे ती 4,000 ते 5,000 मीटर इतकी आहे, आणि रुंदी जी आहे ती 60 किलोमीटर आपल्याला या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. बहुतांश शिखर जे आहे ते 5,000 मीटर पेक्षा जास्त उंचीचे आहेत, आणि नेहमी हे सुद्धा कसे असतात, बर्फाच्छादित असतात. या भागामध्ये काय आहे की उतारांवरती कुरण आहेत. कुरण म्हणजे काय, गवताळ भाग आहे, गवताळ भाग, त्या भागामध्ये कुरण आहेत, आणि त्याला मर्ग असं म्हणलं जातं. मर्ग लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा, मर्ग असं म्हणलं जातं. त्या भागामध्ये जे शहर आहेत, गुलमर्ग, तनमर्ग आणि सोनमर्ग, म्हणजे हा सगळा कुरणांचा भाग आहे. गुलमर्गचा भाग असेल किंवा सोनमर्गचा भाग असेल, हा कुरणांचा भाग आहे. ओके, निसर्ग सौंदर्यानं आणि पर्यटनानं समृद्ध असणारा हा सगळा भाग. कोणती कोणती ठिकाणं आहेत, शिमला, राणीखेत, चक्रता, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग. ओके, ही सगळी जी काही थंड हवेची ठिकाणं आहेत, ही थंड हवेची ठिकाणं लेसर हिमालयामध्ये किंवा हिमाचल हिमालयामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर महत्वाचं काय, तर पीर पंजाल ही सगळ्यात महत्वाची प्रमुख पर्वतरांग आणि काश्मीर मधली सर्वात लांब पर्वतरांग हा लेसर हिमालयाचा भाग म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. झेलम आणि बियास या दोन नद्यांच्या दरम्यान पीर पंजाल पर्वतरांग पसरलेली आहे, आणि तो भाग सगळा लेसर हिमालयाचा आपल्याला सांगता येतो. पीर पंजाल रांगेला पूर्वेकडे धौलाधार, महत्वाचं, पीर पंजाल पर्वतरांग जी आलेली आहे हिमाचल प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये, तर तिथं काय म्हणलं जातं, दौलाधार असं म्हणलं जातं. ओके, इथल्या महत्वाच्या अजून पर्वतरांगा ज्या आहेत त्या मसुरी, नागतिभा आणि महाभारत लेक. आता महाभारत लेक जी आहे ही पुढं नेपाळमध्ये जाते, नेपाळमध्ये जाते महाभारत लेक. या पर्वतरांगा ज्या आहेत याचाच भाग आपल्याला मुख्यतः लेसर हिमालयाचा भाग त्या ठिकाणी सांगता येतात. त्याचबरोबर इथं अनेक दऱ्यांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये काश्मीर दरी असेल, कांगरा दरी असेल, कुलू दरी आणि काठमांडू दरी, या महत्वाच्या दऱ्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. ओके, बघा, पीर पंजाल पर्वतरांग जम्मू काश्मीर मधून आणि ज्यावेळेस हिमाचल प्रदेशमध्ये जाते त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं, धौलाधार असं म्हणलं जातं. मसुरी उत्तराखंडमध्ये आहे, आणि कुमाऊ पर्वतरांग जी आहे ती सुद्धा याचाच भाग आपल्याला सांगता येते. महाभारत रांग जो जी आहे ती पुढं नेपाळमध्ये, त्याला तीच जी सलग पर्वतरांग पुढे गेलेली आहे त्याला नेपाळमध्ये महाभारत रांग असं म्हणलं जातं. ओके, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये काय आहे, पीर पंजाल पर्वतरांग आहे, सर्वात लांब श्रेणी आपण ज्याला म्हणतो, धौलाधार आहे. ओके, त्याचबरोबर नागतिब्बा, उत्तराखंडमध्ये नागतिब्बा नावाची पर्वतरांग आहे, म्हणजे त्याचीच एक उपरांग आपण म्हणूयात. मसुरी आहे आणि कुमाऊ रांग हे उत्तराखंडमध्ये येतात, आणि नेपाळमध्ये महाभारत रांग.
म्हणजे त्या पद्धतीनं सर्वसाधारणपणे वितरण जे आहे आपल्याला पर्वतरांगेचं या मध्य हिमालयाचं झालेलं बघायला मिळतं. ओके, चला पुढचा सगळ्यात शेवटची जी पर्वतरांग आहे दक्षिणेकडे असणारी ती म्हणजे शिवालिक पर्वतरांग. या शिवालिक पर्वतरांगेलाच बाह्य हिमालय किंवा लघु हिमालय असं सुद्धा म्हणलं जातं. याची जी सरासरी उंची आहे ती आहे 900 ते 1500 मीटर इतकी उंची आपल्याला सर्वसाधारणपणे बघायला मिळते. आणि ही रुंदी जी आहे ही 8 ते 45 किलोमीटर इतकी आपल्याला बघायला मिळते. मात्र याची जी काही रुंदी आहे याची रुंदी पश्चिमेकडे जास्त आहे आणि पूर्वेकडे ती हळूहळू कमी होत जाते. म्हणजे 45 किलोमीटर रुंदी ही पश्चिमेकडे आहे आणि पूर्वेकडे जाताना त्याची जी काही रुंदी आहे ती आपल्याला कमी होत गेलेली बघायला मिळते. हिमालयाच्या पायथ्याचा भाग म्हणून शिवालिक पर्वतरांग ओळखली जाते. बघा पश्चिमेकडे रुंद आहे आणि पूर्वेला अरुंद होत जाते. म्हणजे या पद्धतीनं अरुंद होत गेलेले आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर मृदेची सर्वाधिक झीज या शिवालिक हिमालयामध्ये होते. सर्वाधिक झीज का होते? कारण हिमालयातून वाहून आणलेल्या नद्यांनी वाहून आणलेला जो काही सगळा गाळ आहे, दगडगोटे, माती, हे सगळं जे आहे हे सगळं त्या भागामध्ये येतं आणि तिथून वाहून जातं. म्हणजे त्या भागामध्ये मृदेची जी काही अवशेष आहेत किंवा माती जी आहे ती अतिशय कमी प्रमाणामध्ये बघायला मिळते. भाबर नावाचा जो भाग आहे, भाबर हा भाग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर याचं वैशिष्ट्य काय? डुन्स नावाची मैदान आहेत. डुन्स नावाची मैदान आहेत. आता ही कोणती कोणती डुन्स आहेत? डेहराडून आहे, काटली डून आहे, पाटली डून आहे. आता हे डुन्स म्हणजे नेमकं काय? तर करेवा नावाची एक संकल्पना लक्षात ठेवा. करेवा, हे करेवा म्हणजे काय? की हिमालयातून आलेल्या ह्या सगळ्या नद्यांनी त्यांच्या तळभागाशी म्हणजे शिवालिक पर्वतरांगेच्या त्या भागामध्ये छोटे छोटे तलाव निर्माण केलेले आहेत. छोटे छोटे तलाव निर्माण केले आहेत आणि ह्या तलावांच्या सभोवताली किंवा तिथं जे आहे दगड माती गाळ हा सगळा अशा पद्धतीचा प्रदेश आहे. त्या भागाला त्या सगळ्या भूरूपाला करेवा असं म्हणलं जातं. ओके, डोन्स नावाची मैदानं डेहराडून, काटलीडून आणि पाटलीडून हे लक्षात ठेवायचं. कुठं आहे? शिवालिक पर्वतरांगेमध्ये आहेत. ओके, म्हणजे डेहराडून म्हणल्यानंतर उत्तराखंडचा जरी भाग येत असला तरी लेसर हिमालयाचा भाग येत नाही, तर तो कशाचा? शिवालिक पर्वतरांगेचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना वनस्पतींचे आच्छादन वाढत जाते. म्हणजे या भागामध्ये पश्चिमेकडच्या भागामध्ये वनांचं आच्छादन हे कमी आहे आणि इकडं वाढत जाते, जास्त होत जाते, इकडे या भागामध्ये वाढत जातं. ओके, चला बघा या पद्धतीनं साधारणपणे आपल्याला या तिन्ही भागांचं विभाजन करूयात. काराकोरम पर्वतरांग सगळ्यात उत्तरेला, त्याच्यानंतर दक्षिणेला झास्कर आहे, लडाख आहे, लडाखच्या नंतर झास्कर आहे. लडाखच्या पुढेच गेलेली जी काही समांतर पद्धतीनं गेलेली पर्वतरांग आहे त्याला आपण कैलास पर्वतरांग असं म्हणतो. त्याच्यानंतर नाग तिब्बत दुसरा भाग आहे. पीर पंजाल, धौलाधार हा आपल्याला याचा ग्रेटर हिमालयाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी लेसर हिमालयाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. महाभारत हा भाग सगळा नेपाळमध्ये गेलेला सगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आणि शिवालिक पर्वतरांगेचा म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडचा असणारा जो काही सगळा भाग आहे तो शिवालिक पर्वतरांगेचा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. ओके, तर या पद्धतीनं थोडक्यात आपण ही हिमालय पर्वतरांगेची माहिती बघितली. आता हिमालय पर्वतरांग संपूर्णतः अभ्यासात असताना याच्यामध्ये हिमालय पर्वतरांगेमधली महत्वाची शिखरं असतील, महत्वाच्या खिंडी असतील, घाट असतील, नद्यांच्या दरम्यान विभागलेला जो काही प्रदेश आहे तो कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे, म्हणजे थोडक्यात राजकीय विभागणी असेल आणि प्रादेशिक विभागणी, हे भाग आपल्याला आणखी डिटेलमध्ये बघायचे आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, आजच्यासाठी या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.